मुंबई महानगर क्षेत्रातील तब्बल 20,000 इमारतींना भोगवटा देऊन दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय शासनानं घेतला असून त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली। शिवसेनेचे मंगेश कुडाळकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते। मुंबईकरांची गेल्या 50 वर्षांची मागणी पूर्ण झाली असून या निर्णयाचा थेट लाभ 4 ते 5 लाख सदनिकांना म्हणजे जवळपास 20 लाख नागरिकांना होणार आहे। याबाबत मुंबईच्या आयुक्तांना तातडीनं अंमलबजावणीचे आदेश देण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं। या निर्णयामुळे अनेक वर्ष प्रलंबित असलेले पुनर्विकास, बँक कर्ज, खरेदी विक्री आणि विविध परवान्यांवरील अडथळे दूर झाले आहेत। यामुळे नागरिकांना पूर्वीप्रमाणे व्यवहार करता येणार असून विकास कामांना गती मिळणार असल्याचं ते म्हणाले। यासाठी एक खिडकी योजना उभारणी करण्यासाठी शासन लवकरच निर्णय घेऊन मुंबईकरांना त्रास होणार नाही त्या दृष्टीनं काम करेल, असं सामंत म्हणाले। पुण्यातील पश्चिम पुणे रिंग रोडची कामाची पूर्तता मे 28 पर्यंत होईल आणि तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी ग्वाही प्रभारी मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली। राहुल कोल यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती। पश्चिम पुणे रिंग रोडची 5 टप्पा विभागणी करण्यात आली असून हे सर्व टप्पे प्रगतीपथावर आहेत, अशी माहितीही भुसे यांनी यावेळी दिली।